विशेष म्हणजे मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी सकाळी जेव्हा ग्राउंडवर जातो, मी 10 वर्षापासून बघतो, कदाचित 10 वर्षाचा असेल असं मला वाटते. तेव्हापासून मॅडम त्याच्या सोबत ग्राउंडवर सकाळी 5:30 ला पळायचा. कधी कधी आमच्या मनात बी असं यायचं की मॅडम एवढं याला हे का करून राहिले, एवढं काय म्हणतो आपण त्याला म्हणजे हार्श, एवढं कठीण असं काय झालं. तर ते आज कळून राहिलं, त्याचं फळ त्याला जे आज भेटलं मॅडमला मिळालं त्याचं, आणि त्याचं फळ त्याला तर भेटलंच, पण ते श्रेय पूर्ण आईलाच जातं. कारण सकाळी उठून त्याला नेणं, सगळं करणं ते खूप महत्वाचं आहे. त्यांनी खूप परिश्रम घेतले, ते मी बघितलेले डेली. ऍक्च्युली तिथं सगळे ग्राउंडवरचे लोक गप्पा करायचे की मॅडम खरंच त्या मुलाच्या पाठीमागं तरी लागत आहे असं म्हणायची, चर्चा करायची. पण जेव्हा याला हे ब्रॉन्झ मेडल मिळालं तर त्याच्यानंतरही तिथं ग्राउंडवर चर्चा झाली की नाही झालं, ते आज कळून मिळालं की त्यांनी 7-8 वर्षाची मेहनत घेतली, त्याचं फळ त्यांना ते भेटलं. तर एकदा परत आपण श्रीनिवाससाठी जोरदार. माझे नाव श्रीनिवास अनंत जाधव आहे. मी आता सध्या 11वीत आहे. तर मी क्रीडा प्रबोधिनीत तरी 2 मार्च 2022 पासून आहे. तिथं माझं प्रशिक्षण चालू आहे सायकलिंग खेळण्यासाठी. तर आत्ता झालेल्या रांची झारखंड येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आली होती सायकलिंगची. तर त्यात मला ब्रॉन्झ मेडल भेटलं. त्यात माझं इव्हेंट 1 किलोमीटरचा होता आणि 1 किलोमीटरमध्ये ज्यांचं टायमिंग चांगलं येईल सगळ्यात चांगलं त्याला गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ मेडल देणार होते. तर आमचं टायमिंग 1 किलोमीटरचं 1 मिनिट 10 सेकंद आलेलं आहे. तर त्यामुळे आम्हाला म्हणजे आम्ही महाराष्ट्राकडून खेळतो त्यामुळे आम्हाला ब्रॉन्झ मेडल भेटलं. त्यामुळं ब्रॉन्झ मेडल भेटल्यामुळे म्हणजे खूप आनंद झाला, कारण की त्या मेडलसाठी आम्ही 4.5 वर्ष झाले कंटिन्यू चालूच होतं त्यासाठी प्रशिक्षण. आणि मला म्हणजे राष्ट्रीय मेडल 1 आहे आणि राज्यस्तरीय मेडल तरी माझ्याकडे एकूण 9 आहे आणि राष्ट्रीय मेडल 1 आहे. तर मी अजून मेडल घेण्यासाठी पुढं प्रयत्न करील, राष्ट्रीय मेडल घेण्यासाठी आणि भारताला रिप्रेझेंट करण्यासाठी प्रयत्न करेल. याचं श्रेय जे आहे, जे तुम्ही घवघवीत यश या स्पर्धेत संपादन केलं, तर कोणाला द्यायला याचं श्रेय? याचं पहिले श्रेय मी माझ्या आईला देतो, कारण की माझी आई मला लहानपणापासूनच म्हणजे स्पोर्ट्समध्ये घालायला खूप प्रयत्न करत होती. सगळ्यात पहिले मी स्केटिंग चालू केलं होतं माझ्या फिटनेससाठी. नंतर स्केटिंगमध्ये येऊन मला पदकं चांगली मिळाली राज्यस्तरीयची. 7 ते 8 मेडल मला स्केटिंगमध्ये पण आहे. नंतर मग मी माझ्या फिजिकलसाठी, माझं फिजिकल चांगलं राहा म्हणून ॲथलेटिक्स चालू केली होती. आणि नंतर मग माझ्या पप्पाने मला निरोप दिला की क्रीडा प्रबोधिनीमध्ये एक ट्रायल घेणार आहे सायकलिंगच्या मुलांसाठी, तर त्यात भाग घ्यायचा आहे का, म्हणजे त्यात प्रोफेशनल स्पोर्ट्स, एक प्रोफेशनल सायकलिस्ट म्हणून मला जाता येईल. त्यामुळे मी ती ट्रायल दिली आपल्या बुलढाणा जिल्ह्यात. तर त्या बुलढाणा जिल्ह्यात आपल्या फिटनेससाठी म्हणजे फिटनेस आहे का नाही बरोबर त्याची पहिली ट्रायल झाली. तर तिथून मला मग पुण्याला पाठवलं. तर पुण्यात घेणार होती 16 जण, प्रत्येक जिल्ह्यातून आले होते सगळेजण. तर त्यात माझी निवड झाली आणि मग मी 2 मार्च 2022 तेव्हापासून माझं प्रशिक्षण चालू झालं. मी ह्याच्यासाठी तरी मला 4 ते 4.5 वर्ष आले, कारण की हे मेडल खूप महत्वाचं होतं. कारण की या मेडलमुळेच माझं फ्युचरमध्ये नोकरी लागण्याचं, गव्हर्नमेंट नोकरीमध्ये या मेडलमुळे खूप फायदा होणार होता. कारण की हे मेडल घेतल्यामुळे आपल्याला एक 5% राखीव जागा भेटते, ज्याला स्पोर्ट्स कोटा असं म्हणतात रिझर्वेशनमुळे. स्पोर्ट्स कोट्यात फक्त स्पोर्ट्स लोकांसाठी जागा असते आणि जर का सर्टिफिकेट आपण दाखवलं त्या गव्हर्नमेंट जॉबवाल्यांना जर दाखवलं तर आपल्याला नोकरी भेटण्याचे चान्सेस सोपे होऊन जातात. आज येथे जो आपला सत्कार झाला अजिंक्य ग्रुप सुनील लड्डाजी सर जे आहेत यांच्या ऑफिसला, त्याबद्दल काय सांगाल? माझे त्यांना बातमी कळल्यावर त्यांना पण खूप आनंद झाला. त्यांनी माझे 1-2 ठिकाणी खूप चांगले सत्कार केले आणि मी आज त्यांच्या ऑफिसमध्ये आलो. त्यांनी माझं स्टार्टिंग पासून तर म्हणजे खूप चांगला सत्कार केला. मला गिफ्ट्स दिले, सगळ्यांचे भरपूर मला आशीर्वाद पण भेटले. तरी सगळ्यांची इच्छा आहे की मी पुढे अजून चांगलं करावं, अजून मी भारताला पण रिप्रेझेंट करावं अशी सगळी माझी याची इच्छा आहे. की एज्युकेशन तर होतच आहे, पण जर आपण स्पोर्ट्समध्ये गेलो तर आपल्याला पुढे पण फायदा होतो. स्पोर्ट्समध्ये म्हणजे खूप चांगलं आहे, जर का आपण त्यात प्रगती एकदम चांगली केली तर म्हणजे स्पोर्ट्समध्ये एकदा गेलं की त्यात स्पोर्ट्समध्ये एकतर कन्सिस्टन्सी लागते, डिसिप्लिन लागतो. असं नाही चाल ढकल एकदा असं कंटिन्यू केले की आपल्याला एक ना एक दिवसाचं फळ मिळतच राहते. त्यामुळे स्पोर्ट्स आणि एज्युकेशन हे जर का आपण दोन्ही सोबत चालवलं, स्पोर्ट्समध्ये पण चांगलं केलं, एज्युकेशन पण चांगलं केलं तर पुढे गेल्यावर पण आपल्याला चांगला जॉब लागू शकतो. सध्या आपण कितवीला आहात आणि कोणत्या ठिकाणी शिक्षण घेत आहात? मी आता सध्या 11वीला आहे. माझं शिक्षण पुण्याला चालू आहे. माझ्या कॉलेजचे नाव प्रादीप देवडे क्रीडा प्रबोधिनी आहे. मी त्यात शिकत आहे. माझं फील्ड कॉमर्स आहे. तिथेही आपल्याला चांगले शिक्षक वर्ग वगैरे मिळाले असतील आणि त्यांनी चांगलं म्हणजे आपल्याला सहकार्य केलं असेल? हा, तिथे शिक्षक लोक पण चांगले आहेत, म्हणजे कॉमर्समध्ये जे एकदम जीव तोडून शिकवतात. कारण की आम्ही स्पोर्ट्समध्ये असल्यामुळं जर आमची कधी अबसेंटी असली, आम्ही कधी मॅचेसला गेलेलो असतो, ते त्याचा आम्हाला फायदा होतात. त्याचा आम्हाला म्हणजे प्रेझेंट टीचर ओडी म्हणून टाकतात, त्याचा आम्हाला फायदा होतो.
आणि 2 नंबर म्हणजे जर आमचं काही पोर्शन राहिलं असेल मॅचेसमुळे मागं राहिला असेल तर ते तो पोर्शन परत घेतात आमच्यासाठी, आम्हाला तो एकदम चांगला शिकवून सांगतो.